नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वाघ रेणुका। आज आपण इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान मधील प्रकरण क्रमांक 15 जलप्रवाह प्रणाली या पाठाविषयी सविस्तर माहिती मिळवू। जलप्रवाह शब्द हा एक क्षेत्रातील नदीतंत्राच्या व्यवस्थित प्रणालीसाठी वापरला जातो। तसेच भारताची भूपृष्ठ पाहता लक्षात येते की एक मुख्य नदी आणि तिच्या उपनद्या वेगवेगळ्या दिशेने येऊन मिळत असतात। या नद्यांचे पाणी काही जलाशय, समुद्र अथवा वाळवंटी प्रदेशाला मिळते। या प्रकारे एका नदीतंत्राद्वारे त्याचा प्रवाह ज्या प्रदेशातून पसार होत असतो त्याला नदी बेसिन किंवा प्रणाली असे म्हणतात। काही पर्वत किंवा पठार नद्यांच्या जलप्रवाहाला एक दुसऱ्यांपासून वेगळे करीत असतो त्याला जलविभाजक असे म्हणतात। जगात सर्वात मोठी नदी बेसिन किंवा नदीचे पात्र ॲमेझॉन नदी आहे। भारतात सर्वात मोठी नदी ही गंगा नदी मानली जाते। त्यानंतर भारताचा जलप्रवाह। भारताच्या जलप्रवाहाची रचना भौगोलिक रचनेच्या आधारे करण्यात आली आहे। त्याच्या आधारे भारताच्या नद्यांचे 2 विभागात विभागणी करण्यात येते। नंबर 1 हिमालयातील नद्या, 2 द्विकल्पीय नद्या। तर विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षेमध्ये या पाठावर हिमालयातील नद्या आणि द्विकल्पीय नद्या अशा प्रकारचा फरक स्पष्ट करायचा प्रश्न विचारला जातो। तर आपण दोघांमधील फरकविषयी माहिती मिळवू। हिमालयातील नद्या आणि द्विकल्पीय नद्या। नंबर 1 हिमालयीन नद्या 12ही महिने वाहत असतात। तसेच द्विकल्पीय नद्या हंगामी असतात, म्हणजे ज्यांना आपण मोसमी पण म्हणू शकतो। नंबर 2 हिमालयी नद्यांचे पात्र मोठे असते, तर द्विकल्पीय नद्यांचे पात्र लहान असते। नंबर 3 हिमालयातील नद्यांमध्ये 12ही महिने जलप्रवाह राहत असतो, कारण की पावसाळ्यात पर्जन्यामुळे आणि उन्हाळ्यात उंच प्रदेशातील बर्फ वितळल्यामुळे तळभागात पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने नदीच्या प्रवाहात वाढ होत असते। तर द्विकल्पीय नद्या फक्त पर्जन्यावर आधारित असतात। कोरड्या ऋतूमध्ये त्यांचा प्रवाह कमी होत असतो अथवा बंद होऊन जातो। नंबर 4 हिमालयी नदींची लांबी जास्त असते, तर द्विकल्पीय नद्यांची लांबी कमी असते। हिमालयातील नद्यांमध्ये सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि गंगा या मुख्य नद्या आहेत, तर द्विकल्पीय नद्यांमध्ये नर्मदा, तापी, गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी वगैरे नद्या पाहावयास मिळतात। त्यानंतर नदी प्रवाहाच्या अवस्थांविषयी माहिती मिळवू। नदी प्रवाहाच्या मुख्य 3 अवस्था आहे। नंबर 1 वरील भाग, ज्याला युवा पर्वतीय प्रदेश म्हणू शकतो। नंबर 2 मध्यस्थ भाग, प्रौढा मैदानी प्रदेश। नंबर 3 खालचा भाग, जी वृद्ध अवस्था असते। तर नदी जेव्हा पर्वतीय प्रदेशातून उगम पावते तेव्हा तिथे तीव्र खनन करीत असते। तेथून स्वतःबरोबर पुष्कळ प्रमाणात रेती आणि वाळू वाहून आणते। मध्य तसेच खालच्या भागात प्रवाहाची गती कमी होते। येथे त्याचे वहन सर्पाकार पाहावयास मिळते। नद्यांच्या झीज झाल्यामुळे पुराच्या प्रभावाने मैदानात घोड्याच्या नाळसारखा नाळ आकाराच्या सरोवरांची निर्मिती होते। मुख्य प्रदेशात पुढे नदी अनेक शाखेत विभाजित होत असते। काळानुसार हा विभाजित भाग त्रिकोण आकाराच्या अतिशय सुपीक भागात रूपांतरित होत असतो, त्याला डेल्टा असे म्हणतात। तर
आता आपण नदी रचनाविषयी अभ्यास करूया. नंबर 1. वृक्ष आकार प्रणाली. मुख्य नदी आणि तिच्या उपनद्यांची रचना एका वृक्षाच्या फांद्यांसारखी सुंदर रचना होते. तिला वृक्षाकार नदी रचना म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ गंगा नदी. त्यानंतर जाळी आकार प्रणाली. पर्वतीय प्रदेशातून निघणारे झरे पर्वतीय उतारामुळे एक दुसऱ्याला मिळतात, तेव्हा त्यांची रूपरचना जाळी आकाराची बनते. उदाहरणार्थ हिमालयाच्या पर्वतावरून निघणारे अनेक झरे. त्यांची रचना जाळी आकार प्रणालीसारखी होत असते. पुढची रचना आयताकार प्रणाली. मुख्य नदी आणि उपनद्या एक दुसऱ्यांना काटकोनात मिळत असेल तर या नदी रूपरचनेला आयताकार रचना म्हणतात. मोठ्या भागात खसदरीतून वाहणारी नदीला या प्रकारची रूपरचना असते. उदाहरणार्थ नर्मदा नदी. त्यानंतर केंद्रत्यागी पर्वताकार प्रणाली. पर्वतीय विस्तारात एका पर्वताच्या चारही बाजूंनी झरे निघून चारही बाजूला नदी रूप रचना बनवित असेल त्यांना पर्वताकार नदी रूपरचना म्हणून ओळखण्यात येते. उदाहरणार्थ सौराष्ट्रच्या नद्या. पुढचा मुद्दा आहे हिमालयातील नद्या. हिमालयातील मुख्य 3 नद्या आहेत. नंबर 1 सिंधू नदी प्रणाली, 2 गंगा नदी प्रणाली, 3 ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. तर आता आपण या नद्यांविषयी सविस्तर माहिती मिळवू. सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदीचे उगमस्थान तिबेटमध्ये आलेल्या मानसरोवराजवळ आहे. प्रथम ती पश्चिमेला वाहत उत्तर पश्चिमेकडे गतिमान होते. अशा प्रकारे ती जम्मू काश्मीरच्या लडाख जिल्ह्यात प्रवेश करीत असते. तेथे तिने दुर्गम सरोवरांचे निर्माण केले आहेत. या ठिकाणी तिला झाकर, नुब्रा, शोक तसेच हुंजा नद्या मिळतात. सिंधू नदी बलुचिस्तान तसेच गिलगिट प्रदेशात वाहत जाऊन पुढे पर्वतीय प्रदेशातून बाहेर निघते. सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम तिला मिळणाऱ्या उपनद्या आहेत. या 5 नद्या पाकिस्तानच्या मिठानकोटजवळ सिंधू नदीला मिळतात. या सर्व नद्यांचा संयुक्त प्रवाह दक्षिणेकडे वाहत शेवटी पाकिस्तानातून अरब सागराला मिळतो. ही नदी मैदानी प्रदेशात संतपणे वाहत असते. या नदी बेसिनचा 3रा भाग भारताच्या पर्वतीय क्षेत्र जम्मू काश्मीरमध्ये आलेला आहे. त्यानंतर गंगा नदी प्रणाली. हिमालयाच्या गंगोत्रीमधून उगम पावणारी भागीरथी आणि अलकनंदा देवप्रयाग उत्तराखंड येथे परस्परांना मिळत असते. पर्वतीय प्रदेश सोडून गंगा हरिद्वारच्या पुढे मैदानी प्रदेशात प्रवेश करीत असते. हिमालयातून येणाऱ्या अनेक नद्या गंगा नदीला मिळत असतात. त्यामध्ये यमुना, घागरा, गंडक तथा कोसी मुख्य नद्या आहेत. हिमालयाच्या यमुनोत्रीतून यमुना नदी उगम पावते. ही नदी गंगेच्या उजवीकडे वाहत जाऊन अलाहाबादजवळ गंगेमध्ये मिसळून जात असते. घागरा, गंडक तसेच कोसी मूळ नेपाळमध्ये आहेत. त्यामुळे उत्तरेच्या मैदानी प्रदेशात दरवर्षी पुराचा प्रकोप पाहावयास मिळतो. कित्येक प्रदेशात मोठ्या प्रमाणात जीवित मालहानी होत असते. तरीसुद्धा या नद्यांनी निर्माण केलेल्या सुपीक गाळाच्या मैदानातून भारत कृषी क्षेत्रात समृद्धी प्राप्त करू शकलेला आहे. दक्षिण दिशेतून मिळणाऱ्या नद्यांचा संयुक्त प्रवाह पुढे 2 भागात विभाजित होतो. एक प्रवाह बांगलादेशमध्ये प्रवेश घेतो. येथे तिला पद्मा नावाने ओळखण्यात येते. दुसरा प्रवाह पश्चिम बंगालमध्ये भागीरथी हुगळी या नावाने ओळखण्यात येते.
शेवटी हे दोन्ही प्रवाह बंगालच्या उपसागराला मिळत असतात. गंगेचा प्रवाह बांगलादेशात पद्मा नावाने ओळखण्यात येते. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाबरोबर मिसळून जात असतो. या दोन्हीच्या संयुक्त प्रवाहाला मेघना नावाने ओळखण्यात येते. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा मुख त्रिभुज प्रदेश हा सर्वात जास्त रसाळ सुपीक प्रदेश आहे. त्याला सुंदरवन नावाने ओळखण्यात येते. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन म्हणतात कारण की या ठिकाणी सुंदरी नावाची वृक्षे पुष्कळ प्रमाणात पाहावयास मिळतात. भारताच्या संदर्भात सुंदरवन हा प्रदेश मॅंग्रोव्ह जंगलांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर हिमालयातील तिसरी नदी ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये आलेल्या मानसरोवरच्या पूर्वेतून उगम पावते. तसेच सिंधू आणि सतलज नदी ज्या ठिकाणाहून उगम पावते त्याच्या मुळाजवळूनच ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान आहे. ब्रह्मपुत्रा नदीची जास्त प्रवाह लांबी भारताच्या बाहेर आलेली आहे. ही नदी हिमालयाच्या श्रेणीच्या समांतर पूर्वेत वाहत असते. नामच्या बारवा नावाच्या शिखराजवळ यो आकाराचे वळण घेऊन भारताच्या अरुणाचल प्रदेशात प्रवेश घेते. येथे ती दिहांगच्या नावाने ओळखण्यात येते. दिहांग, लोहित आणि केनुलासारख्या उपनद्या मिळून आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखण्यात येते. ब्रह्मपुत्रा नदी एकमात्र पुरुषवाचक सर्वनाम असणारी नदी आहे. तिची लांबी लगभग 2900 किलोमीटरची आहे. तिबेटमध्ये या नदीत गाळाचे प्रमाण खूप कमी असते. भारतात ही नदी जास्त पावसाच्या प्रदेशातून पसार होत असते. म्हणून येथे पाण्याच्या साठ्यात आणि गाळाच्या प्रमाणात वाढ होत असते. आसाममध्ये अनेक उपनद्या तिला मिळतात. अशा प्रकारे ब्रह्मपुत्रा नदी गुफित स्वरूपात वाहते. दरवर्षी वर्षा ऋतूत या नदीच्या पाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. परिणामी आसाम आणि बांगलादेशात वारंवार येणाऱ्या पुरामुळे फार विनाश होत असतो. उत्तर भारताच्या दुसऱ्या नद्यांपेक्षा या नदीत विरोधाभास पाहावयास मिळतो. आसाममध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाने येथे जास्त प्रमाणात झीज होत असते. या नदीत रेतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने तिची सपाटी उंच होत असते. त्यामुळे या नदीच्या प्रवाहात वारंवार मार्ग परिवर्तन पाहावयास मिळत असतो. त्यानंतर भारतात आलेल्या द्विकल्पीय नद्यांविषयी माहिती मिळवू. द्विकल्पीय नद्या. पश्चिम घाट द्विकल्पीय नद्यांचा मुख्य जलविभाजक मानला जातो. पश्चिम घाट त्याची पश्चिम सीमा निर्धारित करीत असतो. पश्चिम घाटाला अनेक स्थानिक नावे आहेत. जसे की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याला सह्याद्री असे म्हणतात. तामिळनाडूमध्ये निलगिरी नावाने ओळखण्यात येते आणि केरळमध्ये तामिळनाडूच्या सीमेवर अन्नामलाई आणि कोर्डमम टेकड्यांच्या नावाने ओळखण्यात येते. पश्चिम घाटाचा दक्षिण भाग जास्त उंच आहे. पश्चिम घाट दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्याला दक्षिणेकडून उत्तर दिशेत व्याप्त आहे. त्यात महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी वगैरे द्विकल्पाच्या मुख्य नद्या आहेत. या सर्व नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असतात आणि त्रिभुज प्रदेश तयार करतात. पश्चिम घाटाच्या पश्चिमेस अनेक नद्या वाहतात. नर्मदा आणि तापीसारख्या मोठ्या नद्या पूर्वेकडून वाहत जाऊन पश्चिमेला जाऊन अरब सागरला मिळतात. तर आता आपण पश्चिमेस आलेली नर्मदा नदी प्रणालीविषयी माहिती मिळवू. नर्मदा मध्य प्रदेशच्या अमरकंटकजवळ उगम पावते. ती पश्चिम बाजूला एका खसदरीतून वाहते. जबलपूरजवळ संगमवराच्या खडक प्रदेशातून वाहत असते. येथे उतारामुळे तीव्र वेगाने वाहत असते. जिथे धुवाधार नावाच्या धबधब्याची निर्मिती झालेली आहे. या नदीच्या उपनद्यांची लांबी जास्त नाही. मोठ्या भागाच्या नद्या काटकोनात मिळतात. या नदी प्रणालीचा विस्तार मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये व्याप्त आहे.
नर्मदा नदीची लांबी लगभग 1312 किलोमीटरची आहे. त्यानंतर तापी नदी प्रणाली. मध्य प्रदेशातील सातपुड्याच्या पर्वतमालेतून बैतूल जिल्ह्यातून तापी नदी उगम पावते. ती नर्मदेच्या समांतरच एका खचदरीतून वाहत जाऊन अरब सागरला मिळते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात तिचे प्रवाह क्षेत्र विस्तार आहे. तसेच गुजरातमधून वाहत जाऊन अरब सागरला मिळते. गुजरातमधील सुरत हे शहर तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. अरब सागर तसेच पश्चिम घाटाच्या मधील किनाऱ्याचे मैदान अरुंद आहे. येथील नद्यांची लांबी खूपच कमी असते. पश्चिम बाजूला वाहणाऱ्या मुख्य नद्यांची लांबी खूपच कमी असते. पश्चिम बाजूला वाहणाऱ्या मुख्य नद्यांमध्ये साबरमती आणि मही, जिला आपण महिसागर नदी म्हणतो, या नद्यांचा समावेश होतो. तापी नदीची लांबी सुमारे 724 किलोमीटरची आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत गोदावरी नदी प्रणाली. ही नदी द्वीपकल्पावरील नद्यांमध्ये सर्वात मोठी नदी मानली जाते. ती महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम घाटाच्या उतारावरून उगम पावते. तिची लांबी लगभग 1465 किलोमीटरची आहे. ही नदी पूर्वेकडे वाहत बंगालच्या खाडीला मिळत असते. द्विकल्पीय नद्यांमध्ये तसेच तिचे विस्तार क्षेत्र सर्वात मोठे आहे. या नदी विस्तार क्षेत्राचा 50% भाग महाराष्ट्रात आहे. राहिलेले विस्तार क्षेत्र मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशामध्ये आहे. गोदावरीला अनेक उपनद्या मिळतात, ज्यामध्ये पूर्णा, वर्धा, प्राणहिता, मांजरा, वेणगंगा, पेनगंगा नद्यांचा समावेश होतो. गोदावरीचा प्रवाहन मार्ग लांब आणि विस्तार क्षेत्र विस्तृत आहे. त्यामुळे तिला दक्षिणची गंगा म्हणून पण ओळखण्यात येते. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की दक्षिणची गंगा म्हणून कोणाला ओळखण्यात येते, तर उत्तर असेल दक्षिणची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखण्यात येते. त्यानंतर महानदी प्रणाली. महानदीचे उगमस्थान छत्तीसगडच्या पर्वतीय प्रदेशात आहे. ती ओरिसातून वाहत बंगालच्या खाडीला मिळत असते. तिची लांबी लगभग 860 किलोमीटरची आहे. तसेच तिचे विस्तार क्षेत्र छत्तीसगड, झारखंड तसेच ओरिसामध्ये आलेले आहे. त्यानंतर कृष्णा नदी प्रणाली. ती महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या महाबळेश्वरजवळ उगम पावते. तिची सुमारे लांबी 1400 किलोमीटरची आहे. तिला मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये तुंगभद्रा, कोयना, घाटप्रभा, मुसी तसेच भीमा या नद्यांचा समावेश होतो. तिचे विस्तार क्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये पसरलेले आहे. द्विकल्पीय नद्यांमध्ये शेवटची नदी कावेरी नदी प्रणाली. कावेरी पश्चिमच्या ब्रह्मगिरी पर्वतमाळेतून उगम पावते. तिची लांबी लगभग 760 किलोमीटरची आहे. तिला मिळणाऱ्या उपनद्या अमरावती, भवानी, हेमावती तसेच कालिनी आहे. तिचे विस्तार क्षेत्र केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आलेले आहे. ती तामिळनाडूच्या कुडलूरच्या दक्षिणमध्ये कावेरीपट्टणम या ठिकाणी बंगालच्या खाडीला मिळते. याशिवाय अन्य लहान नद्यासुद्धा आहेत, ज्या पूर्वेकडे वाहत बंगालच्या खाडीला मिळतात. त्यात दामोदर, ब्राह्मणी, वैतरणी तसेच सुवर्णरेखा नद्यांचा समावेश होतो. त्यानंतर भारतात आलेल्या सरोवरांविषयी सविस्तर माहिती मिळवू. सरोवरे. भारतात अनेक लहान मोठे सरोवरे आलेली आहेत. गोडा पाण्याची सरोवरे हिमालयाच्या पर्वतीय विस्तारात पाहावयास मिळतात. मोठ्या भागाच्या सरोवरात पावसाळ्यात पाणी असते. कोरड्या प्रदेशात अंतर्भागात नद्यांच्या साहाय्याने काश्मीर क्षेत्रात सरोवरांची निर्मिती हिमनदीमुळे झालेली असते. समुद्राच्या भरतीच्या कारणाने लंगून सरोवरे निर्माण झाले आहेत. चिल्का, कोलेरू आणि पुलिकत या प्रकारच्या सरोवरांची उत्तम उदाहरण आहे. राजस्थानात आलेले सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन घेण्यात येते. कित्येक सरोवरे, वारे, नद्या आणि मानव प्रवृत्तीचे निर्माण झालेले पाहावयास मिळते. सर्पाकार नद्यांमध्ये पुराच्या प्रकोपामुळे घोड्याच्या नालसारखा सरोवरांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. गोड्या पाण्याची सरोवरे हिमालयाच्या क्षेत्रात आहेत, जे हिमनदीद्वारे निर्माण झालेली आहे.
त्यावेळी नदीच्या गर्तामध्ये म्हणजे अंतर्भागामध्ये पाणी भरले गेल्याने निर्मिती झाली। हिमनदीचा बर्फ वितळत गेल्याने येथे सुंदर सरोवरे बनलेले आहेत, जसे की काश्मीरचे वुलर सरोवर भूगर्भीय क्रियेद्वारे निर्माण झालेले आहे। ह्याशिवाय भीमताल, नैनीताल, लोकताल आणि बडापानी वगैरे सरोवरे या प्रदेशात पाहावयास मिळतात। हे झाले भारतात आलेले लहान मोठी सरोवरे। आता आपण सरोवरांच्या उपयोगिताविषयी माहिती मिळवू। सरोवरे मानवाला अनेक रीतीने उपयोगी असतात। कित्येक नद्या सरोवरातून उगम पावत असतात। जिथे जास्त पाऊस पडत असतो त्या प्रदेशात आलेल्या सरोवरात जास्त प्रमाणात जलसंचय करू शकतो आणि संचय केलेल्या पाण्याचा उपयोग शेती आणि अन्य उपयोगासाठी होत असतो। सरोवरात संग्रह केलेल्या पाण्याचा उपयोग दुष्काळी वेळी सुद्धा होऊ शकतो। मानवीद्वारे निर्मित नदीवर बांधण्यात आलेले कालवे आणि त्या अंतर्गत कित्येक सरोवरे जलविद्युत उत्पादनासाठी खूपच उपयोगी असतात। बरेच सरोवरे तर नैसर्गिक सौंदर्यात वाढ पण करीत असतात, जसे आपण पाहिले काश्मीरमध्ये आलेले डल सरोवर। परिणामी असे सरोवरे पर्यटक स्थळ म्हणून विकसित झाले आहेत। सरोवरे मत्स्य प्रवृत्ती आणि प्रवास स्थळ म्हणून सुद्धा महत्त्वाचे बनत आहे। हे झाले भारतात आलेले सरोवरे आणि त्यांची उपयोगिता। आता आपण नद्यांचे आर्थिक महत्त्वाविषयी माहिती मिळवू। मानव इतिहासात नद्यांचे महत्त्व सर्वात जास्त राहिलेले आहे। नद्यांचे पाणी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे। नद्या मानवाच्या बहुतांशी प्रवृत्तीसाठी अनिवार्य आहे, जसे की पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेती प्रवृत्तीसाठी, पशुपालनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो। तसेच नद्यांनी मानवाच्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या आहेत। शेती आणि उद्योगांचा विकास नद्यांमुळे झालेला आहे। प्राचीन संस्कृतीसुद्धा नद्यांची आभारी आहे। मोठ्या प्रमाणात मोठ्या शहरांचा नदी किनाऱ्यावर विकास झालेला आहे। उदाहरणार्थ दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, भरूच, सुरत वगैरे शहरांचा विकास नदीच्या किनारी झालेला आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे। तसेच देशाच्या कृषीच्या विकासासाठी नदी ही पायारूप मानण्यात येते। आधुनिक काळात तिच्या पाण्याचा उपयोग नौकाविहारासाठी होत असतो। पाणी हा मानवासाठी सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे। तसेच जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे। हवा, पाणी, अन्न या माणसाच्या 3 गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे। आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे। प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात। पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे जबाबदार आहेत। तर पुढचा मुद्दा आहे नदी प्रदूषण। नदीच्या पाण्याचा उपयोग घरगुती, शेती तसेच औद्योगिक उत्पादन प्रवृत्तीमध्ये जास्त होत असतो। आपण नद्यांना लोकमाता असे म्हणतो, तिला पवित्रसुद्धा मानतो। तरीसुद्धा नद्यांमध्ये उद्योगांचे घाण पाणी सोडत असतो। शहरांच्या गटारांचे पाणी शहराजवळ आलेल्या नदीत सोडण्यात येते। याशिवाय शहराचा कचरासुद्धा नदीच्या पाण्यात टाकत असतो। परिणामी मानव ज्याला लोकमाता म्हणतो त्याच नदीचे पाणी प्रदूषित करीत असतो। अशा प्रकारे औद्योगिकरण आणि शहरीकरणाच्या परिणामाने जलप्रदूषणात सतत वाढ होत असते। नदीच्या पाण्याचे प्रदूषण आपली राष्ट्रीय समस्या झालेली आहे। नदीचे पाणी दूषित होऊ नये यासाठी सरकार आता विशेष प्रकारचे प्रयत्न करीत आहे। या संदर्भात सरकारच्या कामगिरीसोबत लोकभागीदारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। पाणी प्रदूषण हे 100% मानवनिर्मित आहे, ते निसर्गनिर्मित नाही। म्हणूनच प्रत्येकाने मी पाणी दूषित करणार नाही असे ठरवून स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी या मोहिमेत सहभाग घेतला तर नक्कीच पाण्याचे प्रदूषण आपण कमी करू शकतो आणि आपणच आपल्यासाठी स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी मिळवू शकतो। त्यानंतर जलप्रदूषण थांबविण्यासाठीचे उपायांविषयी माहिती मिळवू।
जलप्रदूषण कमी करण्यासाठी कडक नियमांचे पालन केले पाहिजे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनाद्वारे जलशुद्धीकरण कार्यक्रम अंमलात आणला पाहिजे. औद्योगिक एकम स्वतःचे घाण पाणी नद्यांमध्ये सोडणार नाही, त्यासाठी कडक नियम बनविले पाहिजे. औद्योगिक एकमाला स्वतःच्या उद्योगांद्वारे सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यात असलेले हानिकारक तत्त्व दूर केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने नदीत स्वच्छ पाणी राहील त्यासाठी घरातील कचरा नदीच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी ठेवली पाहिजे. NRCP नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्रोजेक्ट राष्ट्रीय नदी संरक्षण योजना या योजनेद्वारा जलशुद्धीकरण कार्यक्रम अंमलात येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 15 जलप्रवाह या पाठाविषयी सविस्तर माहिती मिळवली. तर तुम्ही या पाठाचा स्वाध्याय आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहून घ्यावा. तसेच शाळा सुरू झाल्यावर आपल्या विषय शिक्षकांकडून वही तपासून घ्यावी. धन्यवाद.